श्री गुरुदेव दत्त. अध्याय 9. रंजक वर प्रधान. ओम श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री गुरुभे नम. ओम श्री कुलदेवताय नम. सिद्धयोगी गुरुचरित्र महात्म्य सांगत होते. ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन करून विचारले, महाराज, श्रीपादयंती कुरवपुरात असताना पुढे झाले, ही कथा मला सविस्तर सांगा. नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्ध्यांनी गुरुचरित्र सांगितले. नामधाराचा भक्तिभाव पाहून सिद्ध्यांनी गुरुचरित्र सांगावयास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रीपादयंती कुरवपुरात असताना एक धोबी त्यांना मनोभावे सेवा करत असे. श्रीपादी नित्यनियमाने गंगेवर जाऊन स्नान करून संध्यावंदन करत असत. त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी येत असे. कपडे धुवून झाले की तो श्रीपादयंतींना नमस्कार करत असे. श्रीपादयंतीच्या त्रिकाळ स्नान संध्येच्या वेळी घडत असे. एक दिवस नित्याप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले असता त्यांनी विचारले, ए रंजका, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. आता तू राजाने सुखाने राज्य कर. श्री गुरु श्रीपादवल्लभ असे म्हटले असता त्या धोब्याने आपल्या धोत्राच्या पदराला शकून गाठ मारली. तो म्हणाला, श्री गुरु हे साक्षात संकल्पाची मूर्ती आहे. त्यानंतर त्यांची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली. त्याने सोडून दिली. त्याने श्रीपादयंतीची अनन्य भावाने सेवा सुरू केली. तो नित्यनियमाने श्रीपादांच्या मठात येत असे. त्यांना लांबूनच वंदन करत असे. हे सगळे कामे तो अगदी मनापासून श्री गुरूंची सेवा म्हणून भक्तिभावाने करत असे. असे कित्येक दिवस. एकदा वसंत ऋतू वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पाहिले. एक मल्लच्छ राजा आपल्या स्त्रियांसवेत नावेत बसून जलविवाह करत होता. त्या राजस्त्रिया नटून ठटून राज ऐश्वर्य जलविवाह करत होत्या. त्यांची नौका शृंगारलेली होती. नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते. शृंगारातले हत्ती घोडे होते. दासदासी होत्या. हे सगळे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला. त्याच्या मनात आले, आपण जन्मताच एकदाही असले भोगले नाही. माझे जीने पशु समान आहे. या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे. एवढे याचे ऐश्वर्य, हा किती सुखात आहे. याची पुण्याई केवढी असेल कोणास ठाऊक. याने कोणत्या देवाची आराधना केली असेल. त्या देवाच्या कृपेने हे सगळे वैभव याला मिळाले असेल. मला मात्र जन्मभर काडी मात्र सुख नाही. माझं जीवन एखाद्या पशुसारखं. त्या धोब्याच्या मनात असे अनेक प्रश्न होते. श्री गुरूंनी त्याच्या मनातील वासना ओळखली. त्यांनी त्याला विचारले, अरे, तू कशाला चिंतन करत आहेस? तो म्हणाला, हा राजा हे ऐश्वर्य भोगतो आहे. हे त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना. मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतला नाही. पण आता मला या सुखभोगाची इच्छा नाही. तुमची चरणसेवा मला बरी वाटते. पण आपण एकदा तरी असले ऐश्वर्य भोगावे असा विचार मनात येऊन गेला. यावर श्रीपादयंती म्हणाले, तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावसे वाटत आहे. आता प्रथम इंद्रिय शमन करावेत. नाहीतर मन निर्मळ राहू शकत नाही. या वासना जन्मोजन्मी बाधक ठरत असतात. तेव्हा इंद्रिय वासना शमवण्यासाठी तू मल्लेच्छ कुळात जन्म घे व राजाचा उपभोग घे. श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रंजक म्हणाला, कृपासागरा, माझी उपेक्षा करू नका. तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुनर्दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त व्हावे. श्री गुरु श्रीपाद म्हणाले, तू वैदूर नगरचा जन्म घेशील. त्यामुळे मी तिथून येईन. तुझा अंतकाळ येईल तेव्हा तुझी माझी भेट होईल. तू चिंता करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव.
काही कार्यासाठी मी त्यावेळी नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईल. श्री गुरूंनी असे आश्वासन दिले असता त्या रंजकाने त्याच्या चरणावर मस्तक ठेवले. श्री गुरूंनी त्याला विचारले, मला या जन्मी राजभोग घ्यायचा आहे की पुढच्या जन्मात? श्री गुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रंजक म्हणाला, आता माझे उतार वय झाले आहे. लहानपणी किंवा तरुणपणी राजभोग घेणे ठरेल. ठीक आहे, असे म्हणून श्रीपादांनी त्या रंजकाला निरोप दिला. नंतर लवकरच रंजकाला मृत्यू आला. रंजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, त्या कथा मी नंतर सांगेन. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात राहिल्यापासून त्या स्थानाचे महत्त्व अधिकच वाढले. ते कुरवपुराण भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. श्रीपाद श्री वल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यायचा असल्यास अश्विन वद्द द्वादशी मघा नक्षत्र स्त्रिय राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले. ते लौकिक दृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्म देहाने त्या ठिकाणी राहिले. ते स्थान सोडून गेले नाहीत. ते निर्गुण रूपात असल्याने कुणाला दिसत नाहीत, परंतु ते निर्मळ मनाचे भक्त असतात. त्यांना ते दर्शन देतात. हे सत्य आहे. या भूमंडळात कुरवपूर हे अत्यंत अद्भुत प्रभावशील तीर्थक्षेत्र आहे. तिथे त्रिमूर्ती त्रैलोक्याचे दत्तात्रयांचे वास्तव्य आहे, असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात. अशा रीतीने गुरुचरित्रातील रंजक वरप्रधान नावाचा अध्याय 9 समाप्त झाला. श्री गुरु दत्तात्रेय नमस्तु.